तिने बनवलंय सगळं, पाव पुऱ्या. आणि एका वेळी आम्ही पाव पण घरी बनवलेले मिसळचे. तिने बनवलेलं काय हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. आधी वाफ येऊ दे जरा. मोठं घर. सगळं काय करू नको पाणी टाकायचं. आजचं कसं आजचं काय भाकरी आहे, चिकन आहे आणि चिकन फ्राय कलेजी कांदा आणि डोंबिवली स्टेशन. आणि याला आता साहित्य नगरी म्हणून ते बघू शकतो लिहिलेलं आहे आणि वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये पण अक्षर आहेत. फक्त वेगळ्या लोकांची नाव आहेत. नाव आहेत ती फक्त वेगळ्या लोकांचे जे काय केलं ना, कोण साहित्यिक आहे, कोण सायंटिस्ट आहे, किंवा कोण स्पोर्ट्समॅन आहेत, किंवा कोण स्वातंत्र्य सेनानी आहेत, सगळ्यांची अशी हे बसता गेलं बाजूला. मला सांगायला चांगलं वाटेल की शंदा नवरे जे लेखक आहेत ते इकडचे. अच्छा. आणि ते ते दुसरा गेटला काय दिलंय बघा, क्रीडा नगरी. घर मस्त आम्ही ते जातात. द्वारका हॉटेल इकडे फेमस आहे. द्वारका रसरंजन पण एक आहे इथे. हा डोंबिवलीचा एक असा डेली ब्लॉक सारखा डोंबिवलीचा ना. इथे पण या गेटला पण वेगळा दिलं आहे. बरं ट्रॅफिक आहे पण. कुठे आतमध्ये मुनमुन मिसळ मिळते. इथे खाऊ गल्ली म्हणजे आहे, एकच आहे. अच्छा, गुलाबजामवाले पण आहे ना इकडे कोणतरी. तेव्हा नृत्य नगरी पण लिहिलं इथे. तो हा गुप्ते रोड आहे आणि हा पूर्ण बिझी रोड आहे. म्हणजे बिझी रोड आहे. पोलीस स्टेशन आहे लेफ्टला. लेफ्टला पोलीस स्टेशन पण आहे. ते बंद झालं त्याचं. आता बंद झालं काय, पुढे गेलं काय, शिफ्ट झालं. लायब्ररी अंतराला इथे एक वडापावला पण आहे ना कुठेतरी. हा बघ गजानन वडापाव इथे. हा इथे फेमस आहे गजानन वडापाव. कोणी कोणी इथे वडापाव खाल्ला म्हणून सांगा. गर्दी पण बघा आता, गर्दी बघा. बाजूला पाहिजे. नाही, पुढे दाखवतो. कुठे आदर्श हो ना इथे. इथे लावा गाडी साईडला. हा, तिथे लावा गाडी. नाही तुम्हाला जिथे मिळेल जागा तिथे तुम्ही लावून टाका. बघ, सगळं होतं ना पर्या मागे पुण्यामध्ये इकडे. नव्हत्या काय, फरसान मार्ट होतं ते. हा तिथे बरंच आहे म्हणजे बराच बिझी रोड आहे. हा, बराच हा इथे लावायचं साईडला. सो आता आपण इकडे बेकरीमध्ये आलोय पाव बघायला आणि बरीच जुनी बेकरी आहे. इथे फुल गर्दी होते इथे म्हणजे दिवाळीला ना. किती ना आहे का, बरीच जुनी बेकरी आहे एकदम. बघा ना, हा दोलादीची मस्त जुनी बेकरी आहे. इकडे तुम्ही दिवाळीला इकडे सगळे येतात ना. हा बिस्किट आहे, नानकाटा बाजारला इकडे गुप्ते रोडला जायचं. डोंबिवलीमध्ये कोण असेल ज्यांना माहीत नसेल ते येऊ शकतात इकडे. आणि हा पूर्ण बिझी रोड आहे. इथे मागे ते गजानन वडापाव पण आहे. बरंच आहे इथे, बऱ्याच गोष्टी इथे. ज्यूसवाल्या बाजूला. त्या बेकरीचं नाव काय आहे नाही. आपण इकडे बघा कितना पुराना आहे का बेकरी. 70 साल पुरा, 70 इयर्स, 70 वर्ष जुनी बेकरी आहे. हा इकडे बघा, इकडे 8 पाव असतात. आपल्याला 2 लादी पाव पाहिजेत. नाम काय आहे बेकरी का, गोमंतक हिंदू बेकरी. 70 वर्ष जुनी गुप्ते रोडला आहे आणि आपल्याला 2 लादी पाव घ्यायचे मस्त. आणि इकडे बघा, इकडे 2 लादी पाव आला ना, एका लादीमध्ये 8 पाव असतात ना. कधी इकडे आलात तर सगळ्यांनी नक्की तिकडे आवर्जून याने सांगा. आपल्या मालवणी ऑन व्हील्समध्ये बघितलं म्हणून. एकदम फुल मार्केट, एकदम फुल बिझी रोड आहे. 12 पण असते. अरे वा, ऑफिसवर येताना येताना बरं पडतं ना हे. हा ट्रेनवर आले की ऑन दी वे ना सगळं. पावभाजी, पावभाजी ना आज कोण करतं, आई करतात. अरे वा, चांगलं आहे ना. हे फ्लॉवर ना, मसाले एकदम स्मॅश करून एकदम भारी. कॅप्सिकम पण आहे ना त्यामध्ये. नंतर कोथिंबीर आहे हा कोथिंबीर येते. आणि कांदा आणि टोमॅटो. बटाटे लागणार. हे नको दाखव. कढीपत्ता. कढीपत्ता नाही टाकणार. पावभाजी मध्ये कढीपत्ता नाही टाकणार. तिने बनवलंय सगळं, पाव पुऱ्या. आम्ही एका वेळी आम्ही पाव पण घरी बनवलेले मिसळचे. तिने बनवलेलं काय कोविड मध्ये. आणि आपल्याकडे डिनर मध्ये आपण पाणीपुरी. डिनर मध्ये पाणीपुरी आहे आणि पावभाजी आहे ना. हो, पावभाजी घरी बनवली आम्ही.
पावभाजी घरी बनवलेत, पुऱ्या बाहेर आणलेल्या आहेत. पाव पण आले. पाव पण ते त्या बेकरीत आणलेत आपण. ती बेकरी आहे ना ती ती खूप जुनी बेकरी जुनी आहे. 70 वर्ष जुनी बेकरी आहे हा, ती. ती खूप जुनी बेकरी. 70 वर्ष जुनी बेकरी. गोमंतक हिंदू बेकरी, गुप्ते रोड. हा गुप्ते रोड. आणि पुऱ्या पोडते. ती वेगळी. हा तिखट पाणी ह्याच्यामध्ये घे आणि सगळ्यांना आपापल्या प्लेटमध्ये दे. हे घे. हा हे घे आणि ह्याच्यामध्ये वरती दे. पावभाजी आहे, सगळ्यांनी पावभाजी खाऊ घेऊ. आणि मला पाणी बोल थँक्यू व्हेरी मच. स्नेहाला थँक्यू, तिला पण थँक्यूच नाही बोलते. थँक्यू. मी बनवलंय सगळं. पावभाजी तुम्ही केली, तुम्हाला पण थँक्यू. हो तुम्हाला थँक्यू. आणि खाऊ घेऊ. डिश समजा नको. हा ब्राउनी आहे काय ओ माय गॉड. टपके घे. टपके. टप लहान ओ आहे. माय गॉड. एक मंचुरियन म्हणलं तुझं आहे. मंचुरियन नाही ते. चॉकलेट मंचुरियन ते केक मध्ये. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. थोडं तुम्ही करा. थँक्यू. चालू आहे सगळं मॅचिंग झाले दोघे तुम्ही. हा चॉको लावा. बरं मी भरवतो ना तुझे. हे गोळ्या मी खाणार. गोळ्या तुझ्या झाले. हे घ्या. तुझ्या झाले. हे घ्या. हॅपी बर्थडे टू यू. बस मस्त आहे. ही व्हाईट रंगची आहे किती वेळ आहे ना रे? काय. सो गुड मॉर्निंग मंडळी. आज डे 2 आणि आता आपल्याला आंबोळ्या आणि ते काय आंबोळ्या. हे आंबोळ्यांचं पीठ आहे. आंबोळ्याचं पीठ चटणी बनवली आईने. नाही ते नाही बाहेर. बाहेर आलं हो. होतं आणि आंबोळ्या खाऊ घ्या. रात्री काल पाऊस पडलं होतं 2-3 मध्ये. जा आंबोळ्या खाऊ घ्या. इथे स्नेहा नुसती गडबड करते आणि इथे चिकन फोडणीला घालायची तयारी करते. आज स्नेहाच्या हाती चिकन बनणार आहे. इथे स्नेहाने ऑलरेडी चिकन मॅरिनेट केलंय आणि तिने सगळे मसाले याच्यातच टाकले. आपण फोडणीमध्ये काही वेगळा मसाला नाही टाकायचा, फक्त आलं लसूण पेस्ट टाकली आता आणि भाजून घेतले. आता स्नेहा चिकन टाकते त्याच्यामध्ये. आधी वाफ येऊ दे जरा. मोठं कर. लगेच काय करू नको पाणी टाकायचं. अरे मी दम देतो काय तुम्हाला. काय केलं हे काय शिटी करतो म्हणजे पटकन होईल. कोणती टोपी काय कोणती टोपी काय कुकरचं झाकण आहे. मॉडर्न टोपी येते. किती वेळ ठेवणार त्याला. काय नाही एकच शिटी करायची. पण हे काय आहे. काय अरे ते त्याला पकडायला आहे असं. अच्छा मला वाटलं त्याच्या वेगळं काय. जल्दी कर.
बघत ना आणि चिकन फ्राय कलेजी पण आहे त्याच्यामध्ये हे तर ठीक आहे. ते झालं ते आता जरा उघडून बघितलं पाहिजे. भाकरी आहे, चिकन आहे आणि चिकन फ्राय कलेजी कांदा आणि तुमचंच वाटतं जीव घेऊ. बोलत नाही तुम्ही. आता फॅमिली बरोबर लंच चिकन वगैरे आणि आता आपला आवडता पिक्चर अशी बनवी कोणाकोणाचा आवडतं त्याने नक्कीच कमेंट करून सांगा. तुझं पण आहे? हो मला पण आवडलं. आवडतं ना? मला पण आवडतं ना? आवडतं पिक्चर. आपण आपल्या मालवणी गजालीला तर बघूया. आपण आता इकडे फर्स्ट टाइम आलोय आणि रेकमेंडेड आहे. सो बघूया आपण, चला कसं आहे आतमध्ये. तो मंडळी हे ओनर आहेत. तुमचं नाव निलेश सामंत का सामंत? कुडाळचे ना तुम्ही? ओके ओके. हे कधी चालू झालं? 3 महिने झाले ना? ओके. मग ही सिटिंग अरेंजमेंट खाली आहे आणि वर पण आहे. अच्छा, वर AC आहे. ओके ओके. आणि आपल्याकडे स्पेशालिटी मालवणीचीच आहे. ओके. मी एक बँगलोरमध्ये पण बघितलं त्याशी मी. हो ना? अच्छा. सुरमई. ओके. सगळं आहे ना? चालेल चालेल, मी बघतो. ओके ओके ओके. नक्की 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 चालेल. थँक्यू. सो वरती पण सिटिंग अरेंजमेंट आहे, खाली पण हा एवढा एरिया आहे. बऱ्यापैकी सिटिंग आहे इथे चांगली. आणि सिटिंग म्हणजे खूपच मोठी आहे. आणि आता आपण बघूया वर आलो आहे. सो फोन केलं की हे यांचा असा एवढा एवढा आहे आणि हा यांचा हा डायनिंग एरिया एवढा एवढा येतो. हा एवढा डायनिंग एरिया एवढा एवढा येतो. ओके. हा AC वाला आहे आणि खाली नॉन AC आहे. सो लेट्स सी, बघू. सो आता आपण काय मागवलं आपण आता तुझ्या बघू. अरे ह्यातलंच मागवलं ना? बघू ना, ओपन कर बघू. चिकन काय मागवलंय तुला? आपण चिकन लॉलीपॉप शेजवान फ्राय मागवलंय. चिकन लॉलीपॉप शेजवान फ्राय, हा प्रॉन्स अँड बटर गार्लिक मागवलंय आणि चिकन सुका मागवलंय. चिकन सुक्का मागवलंय. व्हेज आहे, व्हेज आहे. इथे बघ. नाही हे पण हे नाही, हे ॲपेटायझर्स आहेत, व्हेज आहेत. जाऊ दे पुढे, जाऊ दे पुढे. हां, आपण एक लॉलीपॉप चिकनचं आहे. हे बघ, चिकन सुका मागवलंय आपण. हो, चिकन सुक्का मागवलं. आणि आपण मग चिकन लॉलीपॉप मागवले शेजवानवाले आणि प्रॉन्स बटर गार्लिक मागवलं. ते तुम्हाला माहिती नाही. ठीक आहे, बघा किती वाजता येते. आता आपण एक मागवला आयटम. काय मागवलं आपण? प्रॉन्स बटर गार्लिक. सो आता बघूया टेस्ट करून कोण सांगते. नेहा सांगते, आई का आई कोण सांगते टेस्ट करून? बाबा सांगते. हा टेस्ट करून सांग ना, टेस्ट करून सांग. त्या खा. हा तुमच्या ओके, नाही ठीक आहे, खाऊ शकतो. ओके, मला आलीच होता. आता हे काय आलंय? हे काय चिकन सुक्का आहे. आपण चिकन सुक्का पण मागवलं. जाऊया सर्व करून ना, प्लेट घेऊन जाईल. एक्सक्यूज मी, हे मी सर्व करतो. होय, हे आपण चिकन सुक्का ना? सुका चिकन सुक्का मागवलं आपण. सुक्का टेस्ट करून ना काही. लेट्स सी. मालवणी सुक्का चिकन ना? तो आता हे बटर गार्लिक चांगला बोलले आई. ओके म्हणजे ओके फर्स्ट आहे. आणि मालवणी सुक्का चिकन कसं आहे? पण एकाने खा लवकर. बाबाने खाल्लंय, चांगला आहे, खाऊ शकतो ना चिकन सुक्का. चिकन सुक्का मालवणी सुक्का ना ते. बघूया, हे पण आता बघतो खायचा. सुद्धा आपण एक मागवलंय चिकन टिक्का मसाला.
आणि आपण मागवलं चिकन चेट्टीनाड आणि वडे मागवले. कसं आहे सांगितलं ना तुम्ही? छान आहे ना? बरोबर आहे. चेट्टीनाड चांगला आहे. मस्त आहे. आई लपले आहेत मागे. दुसरं हे चिकन टिक्का आहे. बघू चलो. तर आपण घालोय मटका कुल्फी खायला. तो मी बघूया इकडे एक दो आयटम बनवत आहेत. ते काय आहे? कुल्फी. कुल्फी आहे. बघा आपण काय खायचं ते ठेवलं त्याला. मटका कुल्फी पण आहे. मटका कुल्फी स्पेशल वाटतं इथे. काय त्याला कट करणार त्याला. एक 56 भोग करना, एक स्पेशल राजभोग करना. ये क्या कौन सा है? मटके में देना, मटके में नहीं. मटके में रबड़ी विद कुल्फी. रबड़ी और कुल्फी आती है 80 का. अच्छा हे रबडीच आहे. आमच्याकडे आलो तर नक्की घ्या. एक रबड़ी करना. मी त्याचं शेअर करेन त्यातला. शेअर करेन. हा शेअर करेन मी. कसा आहे? चांगला आहे? मस्त आहे ना? बरं आहे ना? त्याच्यापेक्षा तरी बरा आला. ठीक आहे. हे काय? ये रबड़ी. आणि ही काय आहे? रबड़ी विद कुल्फी. रबडी विथ कुल्फी आहे ही. आणि सगळं कुठे मिळेल माहिती आहे तुम्हाला पेंढरकर कॉलेज आहे ना इकडे. पेंढरकर कॉलेजच्या पुढे आलात ना इकडे टुवर्ड्स बाहेर जायला तर तिकडे तुम्हाला हे सगळं मिळणार इथे. ओके. तो गाड़ी तो मला असं बनवायचं. मला रबडी कुल्फी. ये ये मेरा है. और बनाऊं क्या? ऐसा ऐसा एक और बनाना. ये और बनाना है मेरे ना. को देना और एक बनाना. अच्छा, एक और. ते सांगा टेस्ट करून कसं आहे. रबडी कुल्फी. ये वाला टेस्ट करून सांगा कसं आहे ते. कुल्फी कुठली आहे? कुल्फी कोणती आहे? बरोबर आहे चांगलं आहे. टेस्टी आहे. होय बरोबर आहे. ये 56 भोग. छान आहे. मस्त छान आहे. छान है. 64 आहे. आता बाबा जो घेतात कुल्फी घेतात. तुम्ही काय घेताय? हे ना मी शेअर करणार. आयटम मला काय म्हणतात ना मेवाड कुल्फी येते. त्यामुळे बाकी सारखं नाही ते मेवाड सारखं चांगलं आहे. आणि चमचा नाही. बघतो आम्ही इथं. चला बाय. बाय बाय. नाही मस्त वाटलं. सांगायला आहे गो. 2 दिवस नाटक नको एवढं लांब लावून. नाटक वगैरे बघूया ना आपण आता. एन्क्वायरी करतो ना आम्ही. एन्क्वायरी करू तुम्हाला कळवतो मग. इथे पेंढरकर कॉलेज आहे. लास्ट टाइम आम्ही इकडे आलेलो कोकण फ्युजनमध्ये. इथे खाल्लेलो आम्ही. आणि पेंढरकर कॉलेजच्या अगोदर आहे ते. तिथे आपण आता खायला बसलेलो. चला मस्त वाटलं. मस्त वाटलं. मस्त वाटलं. मस्त वाटलं. एन्जॉय केला आम्ही. आम्ही पण एन्जॉय केला. मस्त वाटलं. अरे हात लागला. हात लागला. हां आता एन्जॉय केला आम्ही. हो आम्ही पण एन्जॉय केला. मजा आली. मजा आली. मजा आली. हां कुल्फी पाडली आहे. हां इशारा से का सेम. हो हा तिकडचं घर भरायला या परत. हो तिकडं तुम्ही निघाल की आम्हाला मग खाली वाटतं. चला मग भेटू या ना शनिवारी. तर शुक्रवारी या. आपण नाटकाचं वगैरे बघू कसं ते नियर बॅग असेल तर बघू ना. विलेपार्ले जायला काय नाही मध्ये जाऊन बघू. ते सकाळचं नाटक आहे तर आपल्याला जायला हां. प्रॉब्लेम नाही होणार. थोडंसं काम पण आहे ते.